ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आपला परमेश्वर हा मृतांचा परमेश्वर नाही तर जिवंताचा परमेश्वर आहे. कारण मृत्यू जरी अटळ असला परंतु मृत्यू हेच सत्य आहे असं नाही. कारण खऱ्या जीवनाची दोरी प्रभू येशूच्या हातामध्ये आहे. मृत्यूनंतर प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी नवीन द्वार उघडत असतो आणि ते द्वार म्हणजे जीवनाचे द्वार. आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला जीवन हे प्रिय असते. कारण जीवन ही सर्वात उत्तम अतिमौल्यवान देणगी जी परमेश्वराने मनुष्याला दिलेली आहे. आणि ती केवळ आणि केवळ एकदाच मिळत असते, परत परत मिळत नसते. परंतु जर ती परत मिळत असेल तर तेथे केवळ आणि केवळ आपण चमत्कार समजावा किंवा परमेश्वराची कृपा समजावी. या भूतलावरती असताना प्रभू येशू ख्रिस्त लोकांना जीवन देण्यासाठी आलेला होता, जीवनाचा द्वार उघडण्यासाठी आलेला होता, आशेचा किरण देण्यासाठी आलेला होता. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये अनेकांना जीवनाचं ते रहस्य सापडलेलं होतं. प्रभू येशू ख्रिस्ताने जवळजवळ 3 व्यक्तींना या मृत्यूच्या जबाड्यातून बाहेर काढून जीवनाचा खरा अर्थ सांगितलेला होता, जीवनाच्या प्रकाशात आलेला होता. एक म्हणजे लाजरस, जो मार्था आणि मरिया यांचा भाऊ होता. दुसरी व्यक्ती म्हणजे याईराची कन्या, लहान मुलगी, जिला प्रभू येशू ख्रिस्ताने मृत्यूतून काढून प्रकाशात, जीवनाच्या प्रकाशात आलेलं होतं. आणि तिसरी व्यक्ती जी आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकत आहोत ती म्हणजेच एका विधवेचा मुलगा, ज्या मुलाला प्रभू येशू ख्रिस्त त्या मृत्यूपासून खेचून काढतो आणि जीवनाच्या प्रकाशामध्ये आणतो. या 3 महान व्यक्तीला, या 3 महान माणसांना प्रभू येशू ख्रिस्ताने नवजीवन दिलेलं होतं. जो प्रभू येशू ख्रिस्त लोकांच्या समवेत होता, दुःखामध्ये तो दुःख सहन करत होता, आनंदामध्ये तो आनंदामध्ये सहभागी होत होता, असा प्रभू येशू ख्रिस्त आज विधवेच्या दुःखामध्ये सामील होत आहे. विधवेच्या दुःखाने पूर्णपणे विरघळून जात आहे. कारण विधवा म्हटली म्हणजे तिचा पती मरण पावलेला होता, तिच्याकडे एकच सोर्स होता, एकच आधार होता, तो म्हणजे तिचा एकुलते एक मुलगा. आणि जेव्हा तो देखील मृत्युमुखी पडलेला आहे हे पाहून विधवेला आपलं जीवन नकोसं झालेलं होतं. ती फार दुःख सहन करत होती, ढसाढसा रडत होती. आणि तिच्या त्या दुःख सहनामुळे आज प्रभू येशू ख्रिस्त आतमधून विवळत आहे आणि त्या मुलाला प्रभू येशू ख्रिस्त नवजीवन देत आहे. आणि त्या विधवेला उत्तम अशी देणगी तिच्या पदरामध्ये टाकत आहे, ती म्हणजे तिचा एकुलते एक मुलगा तिला परत मिळवून देत आहे. या मुलाला जिवंत करून प्रभू येशू ख्रिस्ताने एक स्ट्रॉंग मेसेज, एक महान संदेश मानव जातीला दिलेला आहे. ती म्हणजे की मृत्यू हा क्षणभंगूर आहे, परंतु जीवन हेच सत्य आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की मृत्यू हेच सत्य आहे आणि त्याच्यानंतर आपण पूर्णपणे विसरून जातो. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने या मृत्यूवरती विजय मिळवून, या मृत्यूला पूर्णपणे पराभव करून, मृत्यूचा पराभव करून आपल्या सर्वांना नवजीवनाची दिशा दाखवलेली आहे. परत एकदा आज विधवेच्या मुलाला त्या मृत्यूच्या झबाड्यातून काढून परत त्याला जीवनाच्या प्रकाशामध्ये आणून आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला खरं नवजीवन देण्यासाठी तयार आहे. मनुष्य जन्माला असला म्हणजे मृत्यू त्याच्या जीवनामध्ये येतोच, परंतु मृत्यू हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणार आहे. परंतु त्यानंतर जी सार्वकालिक जीवनाची पहाट आणि किरण आपल्या जीवनामध्ये येणार आहे ते मृत्यूपेक्षाही सुंदर असणार आहे, ते मृत्यूपेक्षाही श्रेष्ठ असणार आहे. आणि त्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आत्ताच धडपड करण्यासाठी पाचारण करत आहे. आजच्या शुभवर्तमानाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला काय संदेश देऊ इच्छितो? एक म्हणजे जे इतर दुःख करतात त्यांचं सांत्वन करावं आणि जे जीवन आपल्याला दिलेलं आहे त्या जीवनाचा आपण योग्य त्या प्रकारे वापर करावा. विशेष म्हणून परमेश्वराच्या सेवेसाठी आणि जीवन चांगल्या प्रकारे जीवन जगण्यासाठी, जीवनामधील प्रत्येक गोष्टीचा आनंदाने आस्वाद घेऊन, इतरांमध्ये प्रेम करून, इतरांना क्षमा करून, इतरांचं जीवन फुलवण्यासाठी आणि आपलं जीवन फुलवण्यासाठी आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना पाचारण करत आहे. आज संत कॉर्नेलियस याच्याद्वारे जो रक्तसाक्षीत होता, ज्याने प्रभू येशू ख्रिस्तावरती पूर्ण अंतःकरणाने प्रीती केली आणि आपल्या कळपाची काळजी केली, त्याचप्रमाणे आपण देखील त्या कॉर्नेलियस प्रमाणे प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रीती करूया, त्याच्या कळपाची काळजी घेऊया
जे जीवन आपल्याला दिलेलं आहे ते जीवन आपण योग्य तऱ्हेने जगण्याचा प्रयत्न करूया आणि नक्कीच परमेश्वर आपल्याला हे जीवन आणि जीवनातील प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेण्यासाठी कृपा व शक्ती देणार आहे. आमेन.